तर हिंगोली जिल्ह्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दिग्रस वणी या गावात सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटल्यानं खासगी बोरवरती पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते। जलजीवन मिशन या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जसजशा उन्हाच्या झळा बसतायत तसतशाच पाणटंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत। हिंगोली तालुक्यातील दिग्रस वाणी या गावामध्ये मी आता आहे आणि या दिग्रस वाणी या गावामध्ये आपण जर बघितलं तर पाणी टंचाई तीव्र जाणवत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यासाठी जे आहेत ते महिलांनी या ठिकाणी भांड्यांच्या जे घरामध्ये वस्तू असतील, कॅनी असतील, भांडे असतील, अशा जे आहे ते मोठ्या प्रमाणात तर रांगा लागलेल्या आहेत। आम्हाला पाण्याचं कसं शेतातले काम सोडून दिले, घरचं काम सोडून दिले, पाण्यासाठी उन्हाचं बसावं लागायला आम्हाला, पाणी पिण्यासाठी नाही तर काय मागणी असणार आहे तुमच्या आता पाण्यासंदर्भात? आता पाणीच मागायला, दुसरं काय मागायला, पाणीच वावरातली कामं राहिले तसे। जलजीवन मिशनची योजना राबलेली आहे। 1,74,00,000ची योजना आहे। ग्रामसेवक आणि सरपंच आणि जे ठेकेदार या लोकांनी 3 लोकांनी मिलगत करून निधी उचललेला आहे आणि सरपंच नाशिकला राहतात, गावाकडे पाहायला तयार नाहीत आणि सगळे गावाची जे लोक आहेत ते मरमर पाण्यासाठी मरतात। कॅमेरामन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, दिग्रस वाणी।